100 में से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान, निदा खानला जामीन, आफताबला तुरुंगातून उच्च शिक्षणाची परवानगी आणि दुसरीकडे पीडित कुटुंबांनी न्यायासाठी अजून किती दिवस वाट पाहायची? कायद्यामधल्या या पळवाटा नेमक्या कधी बंद होणार? हाच प्रश्न आज जनतेच्या मनात आहे. नमस्कार, मी सपना, स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आमच्या अनालिटिक्स नुसार 99% लोक जे बातमी चॅनलवर व्हिडिओ पाहतात त्यांनी आणखी सबस्क्राईब केलेलं नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या. सध्या दोन वेगवेगळ्या न्यायालयीन घडामोडी मोठ्या चर्चेत आहेत. पहिलं प्रकरण आहे नाशिक मधील कथित धर्मांतर आणि शोषणाशी संबंधित प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या जामिनीचं. तर दुसरं म्हणजे श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावालाला तुरुंगातून उच्च शिक्षण घेण्याची मिळालेली परवानगी. आता या दोन्ही प्रकरणामुळे पुन्हा एकदा न्याय व्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चला तर आपण सर्वप्रथम निदा खान प्रकरणाकडे पाहूया. या प्रकरणात तपास यंत्रणांनी गंभीर आरोप मांडले आहेत. माध्यमातील अहवालानुसार काही मुलींचं ब्रेन वॉश, कथित धर्मांतर आणि त्यांचं शोषण करण्यासाठी चालणाऱ्या रॅकेटमध्ये निदा खानची भूमिका असल्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणानंतर ती काही काळ फरार होती. विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर अखेर पोलिसांनी तिला अटक केली आणि तिच्या विरुद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही दिवसातच तिला जामीन मंजूर झाला. न्यायालयाने तिच्या गर्भावस्थेचा विचार करत मानवीय दृष्टिकोनातून हा निर्णय घेतल्याचं समोर आलं. प्रसूती, तुरुंगात होण्यामुळे होणारा मानसिक ताण आणि सामाजिक परिणाम यांचाही उल्लेख आदेशात झाल्याची चर्चा झाली. आता याच ठिकाणी वाद सुरू झाला, कारण अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की तुरुंगात असलेल्या अनेक महिला कायद्यांची प्रसूती आवश्यक वैद्यकीय सुविधांसह सरकारी रुग्णालयात केली जाते. मग या प्रकरणात वेगळा विचार का करण्यात आला? कायद्यांपुढे सर्वांना समान निकष लागू व्हायला नकोत का? याचबरोबर न्यायालयीन युक्तिवादात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा संदर्भ आल्याच्या चर्चांमुळेही अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. धार्मिक प्रतीकांचा अशा प्रकारे उल्लेख योग्य आहे का? यावर सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळापर्यंत चर्चा रंगली. आता दुसऱ्या प्रकरणाकडे वळूया. श्रद्धा वालकर हत्याकांड आजही देश विसरलेला नाही. या प्रकरणात आरोपी आफताब पुनावालावर श्रद्धाची हत्या केल्याचा आरोप आहे. तपासानंतर खटला न्यायालयात सुरू झाला, मात्र अजूनही अंतिम निकाल आलेला नाही. या दरम्यान श्रद्धाचे वडील विकास वालकर आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत राहिले, पण दुर्दैवाने अंतिम निकाल पाहण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. आता या प्रकरणात आणखी एक घडामोड समोर आली आहे. न्यायालयाने आरोपी आफताबला तुरुंगातून सोशल सायन्स विषयात MA करण्याची परवानगी दिली आहे. कायद्यानुसार शिक्षा भोगणाऱ्या किंवा विचाराधीन कायद्यांनाही काही मूलभूत अधिकार असतात आणि शिक्षणाचा अधिकार त्यापैकी एक आहे असं म्हटलं आहे. पण यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. पीडित कुटुंब न्यायाची वाट पाहत असताना आरोपींना अशा सुविधा मिळणं लोकांना खटकणं स्वाभाविक नाही का? आता इथे मुद्दा केवळ एका आरोपीचा किंवा एका धर्माचा नाही. मुद्दा आहे न्याय वेळेत मिळण्याचा. जेव्हा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन, शिक्षण किंवा इतर कायदेशीर सुविधा मिळण्याच्या बातम्या समोर येतात आणि दुसरीकडे पीडित कुटुंब वर्षानुवर्षे न्यायाची वाट पाहत राहते, तेव्हा सामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. न्याय व्यवस्थेचा पाया कायद्यावर उभा आहे आणि प्रत्येक आरोपीला न्याय प्रक्रिया मिळणं आवश्यक आहे. पण त्याच वेळी पीडितांचा आवाज, त्यांचा संघर्ष आणि न्याय मिळण्याचा वेग याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहिलं जाणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन देण्याचे निकष अधिक कठोर असायला हवेत का? आणि अशा खटल्यांचा निकाल अधिक वेगाने लागावा यासाठी काय बदल करणं आवश्यक आहे? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.